कोल्हापुरातील एसएससी बोर्ड जवळच्या मोतीनगर इथं गावठी हातभट्टीच्या दारूचं मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जातं। या दारू भट्ट्या पोलिसांनी अनेकदा उद्ध्वस्त केल्या आहेत, तरी देखील छुप्या मार्गाने हातभट्टीची दारू निर्मिती सुरू होती। आज सकाळपासूनच राजारामपुरी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई करून अनेक हातभट्ट्या, रसायन तयार गावठी दारू आणि दारू बनवण्याचं साहित्य उद्ध्वस्त करून नष्ट केलंय। गावठी हातभट्टीची दारू शरीराला अपायकारक असते। असं असतानाही निकृष्ट दर्जाचं साहित्य, कुजलेल्या भाज्या, मांस अशा विविध वस्तू टाकून त्यापासून गावठी हातभट्टीची दारू बनवली जाते। या हातभट्ट्यांवर पोलिसांनी अनेकदा छापे टाकून या हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्यात। अनेकांवर गुन्हे दाखल केलेत, मात्र पुन्हा पुन्हा या गावठी हातभट्ट्या छुप्या मार्गाने सुरूच राहतात। 2 दिवसांपूर्वी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी इथं कारवाई केली। त्यावेळी अधिकाऱ्यांना मारहाणीची घटना घडली होती। त्यामुळे राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आज पुन्हा जेसीबीच्या सहाय्याने सकाळपासून कारवाईला सुरुवात केली। जमिनीत गाडलेल्या टाक्या, हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या। शेकडो लिटर रसायन आणि तयार दारू देखील नष्ट करण्यात आली। तसंच लोखंडी आणि प्लास्टिकचे बॅरेल नष्ट करण्यात आले। दिवसभर ही कारवाई सुरू होती।